त्यानंतर बातमी बीड जिल्ह्यातून आहे। वडवणी आणि केज या दोन तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाऱ्यासह गारांचा दमदार पाऊस झाला। यामध्ये दोन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांसह फळबागांचं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत। आपण पाहतोय बीडच्या वडवणी आणि केज इथे जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे आणि त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाचं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसान भरपाईची मागणी इथले शेतकरी करतायत। गारपीट झाल्याने पीक जमीनदोस्त झालंय। आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत थेट बीड मधून जोडले गेलेत। योगेश, नेमकी काय परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातली? नक्की सध्या अवकाळी पावसाचा तडाखा जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेती पिकातील गहू, ज्वारी, हरभरा, बाजरी या पिकांना बसलेला आहे। बीडच्या केज, वडवणी या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। याचा फटका शेतकऱ्यांच्या शेती पिकांना बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते वाया जाताना पाहायला मिळतंय आणि आम्हाला मदत मिळाली पाहिजे अशी मागणी देखील आता शेतकरी लगेच करताना पाहायला मिळतात। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर बीडच्या शेतकऱ्यांवर आता हे आर्थिक संकट ओढावलंय आणि मदतीची मागणी आता इथले शेतकरी करतायत।